नमस्ते. आपण मागील भागात पाहिले की समर हा कवितासोबत तिच्या घरी येतो आणि तिथे त्याची रिनीसोबत समोरासमोर भेट होते. तर त्यापुढे काय होईल ते आपण या भागात पाहूया. पण त्याआधी जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका की जेणेकरून पुढील सर्व भागांचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. तर कथेला सुरुवात करूया. मग चला ना, माझा मिठ्ठू पण दाखवूया, रिनीने आग्रह केला. पण समरच्या चेहऱ्याकडे पाहून आजोबांना वाटले की कदाचित तो जायला तयार नाही, म्हणून त्यांनी टाळण्याचा प्रयत्न केला. आत्ता जायचं? आत्ता तर आले आहेत ना, आणि आता ऊन पण किती आहे, संध्याकाळी जाऊया, आजोबा म्हणाले. तेवढ्यात रिनीने समरचा हात धरला. नाही काका, तुम्ही या माझ्यासोबत माझा मिठ्ठू बघायला. रिनीच्या लहान मुलायम हाताच्या स्पर्शामुळे समरला एक वेगळीच अनुभूती झाली. खरं तर हे आहे की त्याने कधीही लहान मुलांसोबत जास्त वेळ घालवला नव्हता. त्यांना पाहून तो सहजासहजी भावुक झाला नव्हता. पण तो रिनीचा निरागस हट्ट, आग्रह टाळू शकला नाही. चल, मला दाखव, समर म्हणाला. तिचा हात धरून तो घराबाहेर पडला. हे पाहून आजोबांनी रिनीच्या मामाला त्यांच्या मागे जाण्यासाठी हातवारे केले. रिनी समरचा हात धरून तिच्या घराभोवतीचा सगळा परिसर दाखवत होती. ती त्याला तिच्या पोपटांची आणि गायीची ओळख करून देऊ लागली. तो सुद्धा तिच्या बालसुलभ बोलण्याचा आनंद घेत होता. इकडे कविता तिच्या आईकडे तिच्या भावना व्यक्त करत होती. मला त्यांचा स्वभाव समजत नाहीये. ते माझ्याशी खूप चांगले वागतात. मला रिनीसाठी काही करायचं असेल तर त्यासाठी पण नाही म्हणत नाहीत. शिमल्यामध्ये जेव्हा मी तिच्यासाठी काहीही विकत घेत होते तर एकदाही नाही म्हणले नाहीत किंवा तोंड पण पाडले नाही. पण जेव्हा तिला खराच स्थान द्यायचे किंवा स्वतःचे कोणतेही नाते बनवायचे तेव्हा ते पूर्णपणे बदलून जातात. ते हा विचार का करत नाही की लहान मुलगी कशी राहील तिच्या आईशिवाय? तिचे म्हणणे ऐकून करुणाताईंनी तिला समजावले आणि म्हणाल्या, बघ कविता, ते त्यांच्या जागी बरोबर आहेत. त्यांनी लग्नाआधीच त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. तू त्यांच्याकडून तशी अपेक्षा ठेवू नकोस. तुझे आयुष्य पूर्णपणे बेरंग झाले होते. समरने त्याला जितके जमेल तेवढे त्यात रंग भरलेत. सर्व काही त्यानेच करावे असे नाहीये ना. रिनी आपली जबाबदारी आहे. तिचे आयुष्य सुंदर करायचे काम आपले आहे. पण आई, आपण रिनीशी चुकीचं करतोय, कविता म्हणाली. चुकलं आपलं नाही, चूक नशिबाने केली आहे, तिच्या आणि आपल्यासोबत. आपण तर फक्त जे बिघडलेलं नशीब आहे त्याला सुधारवण्याचा प्रयत्न करत आहोत. जी परिस्थिती आहे ती आपण निवडली नाही, परिस्थितीनेच ती लादली आहे. आपल्या सोयीनुसार तर सर्व काही शक्य होणार नाही ना. करुणाताईंच्या शब्दांनी कविता अवाक झाली. सासरच्यांसोबत थोडा वेळ घालवल्यानंतर समर सर्वांचा निरोप घेतो आणि घरी परततो. कविताही काही दिवसांनी सासरच्या घरी परत येते, कारण तिथेही तिचे सासू सासरे एकटेच होते. तिचे माहेरचे घर जवळच असल्याने सासू सासरे पण तिला 1-2 दिवस मुलीला भेटायला पाठवायचे. समरही दर 15-20 दिवसांनी घरी यायचा आणि 1-2 दिवस राहायचा आणि मग निघून जायचा. रिनीलाही हळूहळू आजीसोबत राहण्याची सवय होऊ लागली. तब्बल 3 महिन्यानंतर आईने समरला फोन करून कविताच्या गरोदरपणाची माहिती दिली. हे ऐकून त्याला आनंद झाला. तो लगेच रजा घेऊन गावी परतला. आईवडिलांना भेटल्यानंतर तो लगेच कविताजवळ आला. त्यावेळी कविता तिच्या खोलीत आराम करत होती. त्याला पाहून तिला धक्काच बसला. तुम्ही अचानक? तो तिच्याजवळ बसला आणि म्हणाला, म्हणजे तू मला सांगितले नाहीस तर मला कळणार नाही का? मी खूप 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 आनंदी आहे. मी बाप होणार आहे. एक लहान मुलगा येईल आणि मला पप्पा म्हणेल. खरंच मी खूप खुश आहे कवी. हो,
तुम्ही पण ना? त्याला यायला अजून बराच वेळ आहे, कविता म्हणाली. हो माहीत आहे, पण तो या जगात कधी येईल याची मी आतुरतेने वाट पाहत आहे. तो माझ्या डोळ्यासमोर असेल. आणि हो, आता ऐक कवी, तुला आता स्वतःची खूप काळजी घ्यावी लागेल. काहीही जड वस्तू उचलू नकोस आणि जास्त काम करू नकोस. समर म्हणाला. आई म्हणतात की अशा वेळी काम केलं पाहिजे की सर्व काही सामान्यपणे होईल, ऑपरेशनद्वारे नाही. असं बोलून कविताने समरच्या उत्साहाला ब्रेक लावला. समर मग थोडा वेळ विचार करून म्हणाला, ठीक आहे, तुम्हा बायकांना हे चांगलं माहीत आहे, पण जरा स्वतःची काळजी घे. मी तुझ्यासोबत प्रत्यक्षाने राहू शकणार नाही, पण आत्ता मी दर आठवड्याला येईन, समर म्हणाला. काळजी करू नका, इथे सगळं कुटुंब माझ्यासोबत आहे. आईंशिवाय शेजारच्या काकूही आहेत. सगळ्यांसोबत आहे मी, कविता म्हणाली. म्हणजे तुला माझी आठवण येत नाही का? समरने विचारल्यावर कविता म्हणाली. येते, पण काय करू? मला फक्त तुम्हाला त्रास द्यायचा नाहीये. एवढ्या दुरून तुम्ही इतक्या लगेच कसं येणार आणि जाणार? कविता म्हणाली. मी करेन. तू आल्यापासून मला तिथे खूप एकटं वाटतं. आपलं बाळ झाल्यावर तू पण ये, माझ्यासोबत राहा, समरने म्हटल्यावर कविताही म्हणाली. ठीक आहे. समर तिच्या होकाराने खुश होता. त्याचा चांगला मूड पाहून त्याला खूप वेळपासून जे बोलायचे होते ते बोलली. ऐका ना, माझ्या आई आणि भावाला उद्या यायचे आहे. जेव्हापासून त्यांना चांगली बातमी समजली आहे तेव्हापासून ते मला विचारत होते की येऊ का आम्ही भेटायला. तिचे म्हणणे ऐकून समर म्हणाला. हो हो, का नाही, नक्कीच येऊ दे. यात काय विचारायचे आहे? मी पण भेटतो त्यांना. खूप दिवस झाले भेटलो नाहीये. पण म्हणत असताना कविता थांबली. पण काय कवी, तुला जे म्हणायचे ते बोल, समर म्हणाला. ते त्यांनी रिनीला सुद्धा सांगितले की तिचा एक भाऊ किंवा बहीण येणार आहे आणि ती हट्ट धरून बसलीये की तिला पण आईसोबत इकडे यायचे आहे. कविताने आपले म्हणणे पूर्ण केले कारण समरला खूप आनंद झाला होता. तो लगेच म्हणाला, हो हो, काही हरकत नाही. तिला पण घेऊन येऊ दे. ती बाबांना मागून नक्कीच त्रास देईल. रिनीला त्यांना एकटं सांभाळता पण येणार नाही, समर म्हणाला. खरंच? समरच्या बोलल्यावर कविताचा विश्वास बसेना. समर पुन्हा हसला आणि म्हणाला, हो ठीक आहे. आता मी माझ्या मित्रांकडे जातोय. आता त्यांनाही आनंदाची बातमी माहीत नाहीये. माझ्या येण्याच्या बातमीमुळे ते पार्टी करण्याबद्दल बोलत होते. चल, थोडं त्यांना पण भेटून येतो, कविताही आनंदाने म्हणाली. ठीक आहे. खाली आल्यावर तो घराबाहेर पडू लागला. तेव्हा आईने अडवलं. समर, तू तुझ्या मित्रांना भेटायला जात आहेस, पण अजून कोणाला काही सांगू नकोस. मी फक्त कविताच्या घरच्यांना सांगितलंय, त्यांच्याशिवाय बाकी कोणालाही नाही. अजून थोडा वेळ जाऊ दे, मी स्वतः सांगेन. ठीक आहे आई, असे म्हणत समर त्याच्या मित्रांकडे गेला. ये समर, बस बस, श्याम म्हणाला. आत्ताच्या वेळी एवढ्या लवकर आलास? काय झालं? वहिनींशिवाय राहत नाही का? हे बोलून मनोज हसला, जे समरला आवडलं नाही. शिस्तीत राहा मनोज, बोलताना विचार कर, समर कठोरपणे म्हणाला आणि मनोजचे हसणे थांबले. सॉरी भावा, मी फक्त मस्करी करत होतो. तुला वाईट वाटलं? मनोज म्हणाला. हो, गंमत फक्त मित्रांपुरतीच ठेव. घरच्या बायकांना ओढण्यात काय अर्थ आहे? समरचे ऐकून मनोज चिडला होता, पण गप्पच राहिला, कारण बाकीचे सगळे मित्र समरच्या बाजूने हो म्हणत होते. अरे मित्रा, हे सगळं सोड, तू बस आणि सांग कसं चाललंय तुझं. चल, एक एक पेग घेऊ, असे म्हणत विशालने दारूची बाटली उघडली. मग त्यांची पार्टी सुरू झाली. विशालने त्याच्या फार्म हाऊसवर सर्व तयारी केली होती. मोकळ्या आकाशाखाली टेबलावर जेवण आणि स्टार्टर ठेवले होते. सगळे मित्र हसण्यात, किस्से आणि जोक्स करण्यात बिझी होते. पण मनोजचा मूड खराब होता.
आतून तो समरला अपमानित करण्याची संधी शोधत होता. त्याला समरचा आधीच हेवा वाटत होता, कारण समर खूप शिकलेला होता आणि चांगल्या नोकरीला होता. तेव्हा विशाल म्हणाला, भावा समर, आता आम्ही सगळे मित्र म्हणून खूप आनंदी आहोत की तुझेही लग्न झाले आणि तू पूर्णपणे सेटल झाला आहेस. तुलाही चांगले कुटुंब मिळाले आहे. वहिनींच्या घरची माणसे पण खूप चांगली आहेत. मी त्यांच्या घरी गेलो होतो एकदा. मला तिथे काही कामासाठी जायचे होते तेव्हा. विशालचे बोलणेही संपले नव्हते. त्याच्या आधीच रशीद असलेला मनोज म्हणाला, हो बाबा, ती खूप चांगली लोक आहेत. जग फक्त हुंड्यात गाडी, पैसे, दागिने देतात. त्या लोकांनी वधूसोबत मोठी वाढवलेली मुलगी हुंड्यात दिली आहे. मनोजने हे बोलताच समरचा पारा चढला. त्याने त्याची कॉलर पकडली. तुझी हिंमत कशी झाली हे बोलायची? समर म्हणाला, सत्य कटू आहे भावा. पहिली पळून गेली आणि दुसरी एका मुलीची आई, आणि अकड अशी दाखवतो की जणू काही. तर मित्रांनो, उर्वरित कथाही पुढील भागामध्ये येईल. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमधून जरूर सांगा. आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. कथा पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.